नमस्कार. आज आपण एका अशा गोष्टीबद्दल बोलणार आहोत जी आपल्या सगळ्यांच्या अस्तित्वासाठी खूप महत्वाची आहे, पण आपल्याला ती सहजासहजी दिसत नाही. ती म्हणजे पृथ्वीचं कार्बन चक्र. चला, या अदृश्य पण अत्यंत महत्वाच्या खेळाला जरा जवळून समजून घेऊया. कधी विचार केलाय का की आपल्या अवतीभोवती अगदी या क्षणी एक प्रकारचं अदृश्य नृत्य चालू आहे? एक असं संतुलन जे इथल्या प्रत्येक जीवाला आधार देतं. हेच आहे कार्बन चक्राचं रहस्य, आणि आज आपण तेच उलगडणार आहोत. आणि ह्या रहस्याची सुरुवात होते एका आकड्याने, 422.7 ppm. आता हा आकडा ऐकून थोडा गोंधळल्यासारखं वाटेल, पण याचा अर्थ खूप सोपा आहे. याचा अर्थ हवेच्या प्रत्येक 10 लाख कणांमागे जवळपास 423 कण हे कार्बन डायऑक्साईडचे आहेत. आणि चिंताजनक गोष्ट ही आहे की 2024 मधली ही आत्तापर्यंतची सगळ्यात जास्त नोंद आहे. जणू काही एक धोक्याची घंटाच वाजतेय. हा आकडा आपल्याला नक्की काय सांगतोय? तो हेच सांगतोय की आपल्या ग्रहाची एक खूप महत्वाची नैसर्गिक व्यवस्था कुठेतरी तणावाखाली आहे. पृथ्वीचं संतुलन बिघडतंय. पण गंमत अशी आहे की ही गोष्ट कुठल्या खलनायकाची नाहीये. म्हणजे कार्बन स्वतः काही वाईट नाहीये. उलट तो तर जीवनाचा पाया आहे. ही गोष्ट आहे एका नायकाची, एका अशा नैसर्गिक प्रणालीची जी स्वतः दबावाखाली आली आहे. तर मग ही नैसर्गिक प्रणाली, ही व्यवस्था नक्की आहे तरी काय, आणि ती काम कशी करते? चला जरा खोलात जाऊन पाहूया. सोप्या भाषेत सांगायचं तर कार्बन चक्र म्हणजे निसर्गाची कार्बनला रिसायकल करण्याची, म्हणजे पुन्हा पुन्हा वापरण्याची एक अफलातून पद्धत. कार्बनचे अणू हे जीवनासाठी इतके आवश्यक आहेत की जसं घर बांधायला विटा लागतात तसंच शरीरासाठी कार्बन लागतो. आपल्या शरीरातलं प्रोटीन, डीएनए हे सगळं कार्बनवरच तर उभं आहे. तर मग हा कार्बन पृथ्वीवर कुठे कुठे असतो? तो मुख्यत्वे 4 ठिकाणी साठवलेला असतो. आपण त्याला कार्बनचे साठे म्हणू शकतो. एक म्हणजे वातावरण, दुसरं म्हणजे महासागर, तिसरं म्हणजे जमीन, म्हणजे वनस्पती, प्राणी, माती, आणि चौथं म्हणजे पृथ्वीच्या आत, भूगर्भात. आणि इथेच एक थक्क करणारी गोष्ट समोर येते, ती म्हणजे ह्या साठ्यांचा प्रचंड आकार. आपण पाहू शकतो की महासागर आणि खडकांमध्ये कितीतरी जास्त कार्बन दडलेला आहे. त्यांच्या तुलनेत वातावरणात असलेला कार्बनचा साठा, तो तर खूपच म्हणजे खूपच लहान आहे. आता महत्वाचा मुद्दा हा आहे की कार्बन या साठ्यांमधनं एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी एकाच वेगाने जात नाही. त्याच्या प्रवासाचे 2 प्रकार आहेत. एक खूप वेगवान आणि दुसरा प्रचंड संथ. यालाच आपण वेगवान चक्र आणि मंद चक्र म्हणतो. वेगवान चक्र जे जैविक आहे ते काही वर्षांमध्ये किंवा काही दशकांमध्ये पूर्ण होतं. पण मंद चक्र जे भूवैज्ञानिक आहे त्याला पूर्ण व्हायला लाखो वर्षे लागतात. कल्पना करा, लाखो वर्षे. हे वेगवान चक्र म्हणजे काय? तर आपल्या जीवसृष्टीचा श्वासच आहे. बघा, वनस्पती प्रकाश संश्लेषणातून हवेतला कार्बन घेतात. प्राणी त्या वनस्पतींना खातात. मग सगळे जीव श्वास घेताना कार्बन डायऑक्साईड बाहेर सोडतात, आणि मृत्यूनंतर त्यांच्या शरीरातला कार्बन पुन्हा मातीत आणि हवेत मिसळतो. किती सुंदर आणि लयबद्ध चक्र आहे हे, नाही का? आणि मग दुसरीकडे आहे मंद चक्र. इथे कार्बन अक्षरशः लाखो वर्षांसाठी पृथ्वीच्या पोटात बंदिस्त होतो, चुनखडीसारख्या खडकांमध्ये किंवा जीवाश्म इंधनाच्या रूपात. ही निसर्गाची जणू एक टाईम कॅप्सूल किंवा एक दीर्घकालीन तिजोरीच आहे. आत्तापर्यंत सगळं काही नैसर्गिक आणि संतुलित वाटत होतं, बरोबर? पण मग माणसाचा हस्तक्षेप सुरू झाला आणि या सुंदर नृत्याचा तोल बिघडायला लागला. तर खरी समस्या इथेच सुरू होते. आपण काय करतोय? आपण निसर्गाच्या त्या लाखो वर्षांच्या तिजोरीला, म्हणजेच मंद चक्राला, कुलूप तोडून उघडतोय. आपण जीवाश्म इंधन जाळून त्या बंदिस्त कार्बनला प्रचंड वेगाने बाहेर काढून वातावरणात सोडतोय, म्हणजेच त्याला वेगवान चक्रात ढकलतोय. आणि हे प्रामुख्याने 3 गोष्टींमुळे घडतंय. एक म्हणजे कोळसा, पेट्रोल, डिझेलसारखं जीवाश्म इंधन जाळणं, दुसरं म्हणजे मोठ्या प्रमाणावर होणारी जंगलतोड, आणि तिसरं म्हणजे सिमेंट बनवण्यासारख्या औद्योगिक प्रक्रिया. यातून गोष्ट अजून स्पष्ट होईल, निसर्गाची देवाणघेवाण कशी संतुलित आहे. जेवढं घेतलं तेवढं परत दिलं. पण माणसाचं उत्सर्जन, ते फक्त एकतर्फी आहे. आपण फक्त वातावरणात कार्बन टाकतच चाललो आहोत, आणि हेच या नैसर्गिक संतुलनावर भारी पडतंय. आणि याचा परिणाम धक्कादायक आहे.
औद्योगिक क्रांतीच्या आधीच्या काळाच्या तुलनेत आज वातावरणातील कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण तब्बल 52% वाढलं आहे. विचार करा, गेल्या 36 लाख वर्षात कधीही इतका कार्बन वातावरणात नव्हता. या वाढलेल्या कार्बनचे परिणामही तितकेच गंभीर आहेत. एकतर जागतिक तापमानवाढ म्हणजे हवामान बदल. दुसरं म्हणजे महासागरांची आम्लता वाढतेय, ज्यामुळे समुद्रातले प्रवाळ आणि इतर नाजूक जीव धोक्यात आले आहेत. आणि तिसरं म्हणजे संपूर्ण जीवसृष्टीचा समतोलच बिघडतोय. पण ही सगळी परिस्थिती निराशाजनक असली तरी अजूनही वेळ गेलेली नाही. आपण निसर्गाच्या या चक्रासोबत काम करून हे संतुलन पुन्हा साधू शकतो. कसं? तर निसर्गालाच मदत करून. जसं की जास्त झाडं लावणं, जमिनीचा वापर शाश्वत पद्धतीने करणं, सौर आणि पवन ऊर्जेसारख्या नैसर्गिक स्रोतांकडे वळणं, आणि हो, खारफुटीच्या वनांसारख्या ब्लू कार्बन साठ्यांचं संरक्षण करणं. ही जंगलं समुद्राच्या किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कार्बन शोषून घेतात. एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे. आपलं ध्येय कार्बनला संपवणं नाहीये, कारण कार्बन तर जीवनाचा आधार आहे. आपलं ध्येय आहे त्याच्या नैसर्गिक चक्राला पुन्हा एकदा संतुलित करणं. थोडक्यात काय, तर कार्बन चक्र ही आपल्या ग्रहाची लाईफ सपोर्ट सिस्टम आहे. आणि कुठल्याही सिस्टमचं संरक्षण करायचं असेल तर आधी तिला समजून घ्यावं लागतं. ज्या चक्राने अब्जावधी वर्षांपासून पृथ्वीला सजीव आणि सुंदर ठेवलं, त्याच चक्रासोबत मिळून काम करून आपण आपलं भविष्य कसं सुरक्षित करू शकतो, हा एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर आपल्याला सगळ्यांना मिळून शोधावं लागेल. यावर नक्की विचार करा. पुन्हा भेटूया.